एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियांसी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद, युक्त आहार विहार, नेम इंद्रियांसी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन, सरे चरणा संता, दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची, कृपा दाने चक्रपादाने कथिता विस्तार, चक्रपादाने कथेचा चक्रपादाने कथिता विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम, जघननीत पाणी मंडनो मंडनानां, तरुण तुलसीमाला कुंजरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, यदक्षरं मणाखेयमानन्दं मज केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतं आश्रये, अलंकापुरी रम्य शिवासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, काळ सारावा चिंतनी, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या प्रस्तुत, प्राप्त प्रसंगी संकीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा चौकडव्यामधला माणसाच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करण्याकरता काय उपाय करावे लागणार आहेत, त्या उपायाचं दिग्दर्शन म्हणजे आजचा अभंग. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पुंडलिकवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा अल्प परिहार असा. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात झोपुळ या गावामध्ये आजचं हे जे संकीर्तन आहे हे नैमित्तिक स्वरूपाचं आहे. अर्थात नर्मदा मातेची परिक्रमा पूर्ण केल्यानंतर गंगा पूजनाच्या निमित्तानं, माऊंद्याच्या निमित्तानं सर्व वारकरी भाविक भक्तांना स्नेहभोजन व्हावं आणि त्या निमित्तानं हरिकीर्तन घडावं, हा
प्रांजळ उद्देश जाधव परिवाराचा असल्यामुळे ज्यांनी ही परिक्रमा केलेली आहेत ते श्री हरिभक्तीपरायण लहानो पुंजा जाधव यांचा संपूर्ण परिवार आणि ते स्वतः आप्तेष्ट गणगोत नातेवाईकांना सर्वांना बोलून वारकरी मंडळी समवेत एक दिवसीय हा भक्ती उत्सव संपन्न करावा अशी त्यांच्या जीवनामध्ये मनोकामना तयार झाली. मैयानं त्यांच्यावरती कृपा केली आणि त्यांची परिक्रमा ही निर्विघ्न प्रकारे पार पाडली. हे सगळ्यात मोठं सद्भाग्य आहे त्यांच्या जीवनात आणि याचंच औचित्य साधून या परिवाराने ही सेवा माझ्याकडे दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आदरणीय आमचे प्रेममूर्ती जाधव सर आहेत. सरांच्या संपर्कातून खास करून मी या ठिकाणी उपस्थित झालो. मी आपलं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो सर. अशा भाविक भक्तांची सेवा घडण्याकरता सुद्धा जीवनामध्ये पुण्य पाहिजे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. भाग्यवान मंडळी आहेत ही. बाबांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालतो, प्रणाम करतो, नतमस्तक होतो. याही वयामध्ये त्यांनी आपली नर्मदा परिक्रमा आणि प्रदक्षिणा निर्विघ्न प्रकारे पार पाडली. एक तर पांडुरंगाची कृपा, आईवडिलांची पुण्याई आणि स्वतःचे कष्ट. विठाला विठाला त्यांचा संपूर्ण परिवार आहेत. सौ सत्यभामाबाई लहानो जाधव पत्नी आहेत. आबाजी लहानो जाधव आणि संदीप लहानो जाधव हा त्यांचा छोटासा अत्यंत गोड परिवार आहेत. या परिवारातून आपण सर्व मंडळी स्नेहांकित झालात आणि या ठिकाणी आलात. आपलं सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. आज या कीर्तन सेवेकरता गायक वादक अत्यंत दर्जेदार मंडळी उपस्थित आहेत. भजन सम्राट प्रेममूर्ती आमचे सोपान महाराज या ठिकाणी आहेत. भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण आमचे गोकुळ महाराज आहेत. मृदंगाची साथ करण्याकरता मृदंग महर्षी हरिभक्तीपरायण सागर महाराज आहेत. विनेकरी आहेत. ही सगळी टाळकरी मंडळी आहेत. आपण जाणकार श्रोते आहात, माता भगिनी वर्ग आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साऊंड सिस्टीम म्हटल्यानंतर ज्यांचं नाव मोठ्या आदरानं सगळी मंडळी घेत असतात, कीर्तनकार मंडळींच्या आणि गायकांच्या वादकांच्या गळ्यातलं ताईत बनून जे राहिलेले आहेत ते आमचे प्रेममूर्ती विकासदादांकरता जोरदार टाळी वाजवली पाहिजे. नावाप्रमाणेच त्यांनी स्वतःच्या जीवनाचा सुद्धा विकास केलाय. विठाला विठाला मला वाटतं विकास नावाची माणसंच विकास करतात. जीवन झकास असतं ते विकासाच्या दिशेने पावलं चालत असतात. त्यांना धन्यवाद देतो. आज या कीर्तन सेवेच्या निमित्तानं नर्मदा मैयाच्या परिक्रमेच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबांचा प्रसिद्ध अभंग या ठिकाणी आपण नमूद केलेला आहे. या सर्व कार्यक्रमाचं चित्रीकरण, लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून जे देणार आहेत ते माऊलीचा दास या चॅनलचे सर्व माऊलींना सुद्धा या ठिकाणी वंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो आणि काहीशा वेळामध्ये सेवा आटोपण्याचा प्रयत्न करतो. श्रोते हो, मानवी जीवन हे भगवत दर्शनाकरता मिळालेलं जीवन आहे. मानव म्हणून जन्माला आलात आणि देवाचं दर्शन जर घडत नसेल तर मला वाटतं त्या जन्माचं निरर्थकी पण आहे, सार्थकी पण नाही. स्वतः महाराज म्हणतात, आम्ही जन्माला आलो आणि भगवान परमात्म्याचं जीवनामध्ये दर्शन प्राप्त केलं, जीवन धन्य करून घेतलं. विठ्ठलची एक देखलिया देखलिया विठ्ठलची एक देखलिया ओ देखलिया विठ्ठलची एक देखलिया देखलिया विठ्ठलची एक देखलिया. ओ तुका मने जन्मालाचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठल
परमात्म्याचं दर्शन झालं, जीवनाचं सार्थकीकरण झालं. एक विठ्ठलाची देखलिया जन्मा आल्याचे सार्थक झाले. घेतले जन्म त्याचे सार्थक आजी झाले हो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. जसं आपण याकरता म्हणतो ना, तसं मानवी जीवनामध्ये या तनूमध्ये आल्यानंतर सुद्धा माणसानं नर्मदा मायाची परिक्रमा करणं म्हणजे जीवन सार्थकीकरण घेणं आहे महाराज. नर्मदा शब्दाचा अर्थ आहे का? नर अधिक मदा, ती नर्मदा. नर म्हणजे माणूस. जी माणसाचा मद हरण करते तिला नर्मदा म्हणा. किंवा सर दुसरा एक अर्थ आपण करू शकतो. नर्मदा शब्दाचा दुसरा अर्थ आहे का? जी नराच्या चेहऱ्यावरती नेहमी हास्य प्रदान करू शकते तिला नर्मदा म्हणा. आणि या दोनही बाबींकरताच खरी तर आपली वाटचाल चालू आहे. एक तर आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, शांती मिळाली पाहिजे. या अनेक प्रकारचे समानार्थी शब्द मी आपल्यापुढे मांडू शकतो. परंतु या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर माणूस हा सुखाच्या शोधात आहे. सुखाच्या शोधात म्हणण्यापेक्षा तो आनंदाच्या शोधात आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, तो आनंद ज्याला पाहिजे असेल त्यानं मी सांगतो तसं केलं पाहिजे. विठाला विठाला करा कारण संत महात्म्यांचं जीवन हे अनुभवानं परिपूर्ण जीवन आहे. आपलं जीवन पाहिलं तर अनुभव शून्य आहे आणि संतांचं जीवन पाहिलं तर अनुभव परिपूर्ण आहे. महाराज म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आलेला अनुभव आम्ही जगापुढं कथन केला. अनुभव आले अंगात तेरा जगाते तसे, तेरा जगाते तसे, तेरा जगाते तसे. अनुभव आले अंगात तेरा जगाते तसे, तेरा जगाते तसे, तेरा जगाते तसे. जे अंगा अनुभव आले ते जगा देत असे. अजून सोपं बोलतो जरा. परमार्थातला अनुभव जगाला सांगणं हे भूषणावह आहे आणि संसारामधला अनुभव लोकांपुढं मांडणं हे दूषणावह आहे. देवाचा अनुभव लोकांना सांगणं हे चांगलं आहे, पण प्रपंचामधला दुःखाचा अनुभव लोकांपुढं वाटत बसणं हे वाईट आहे महाराज. एक सांगू का? तुमच्या जीवनामध्ये सुख येवो किंवा दुःख येवो हे लोकांना सांगत बसू नका. सांगायचं असेल तर तुम्ही देवांना सांगा किंवा संतांना सांगा. संत आणि भगवंत तुमच्या जीवनामधलं सुखही स्वीकार करतील आणि दुःखही स्वीकार करतील. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. माणसाच्या जीवनामधलं सुख आणि दुःख हे नेहमी भगवंतापुढं मांडा. श्रोते हो, जेव्हा तुम्ही जगापुढं तुमचा अनुभवाचा अनुवाद करता ना, तेव्हा लोक तुमच्या पुढं ऐकताना रडून त्या ठिकाणी ऐकतात, पण दुसऱ्याकडे सांगत असताना मात्र खदखदून असू सांगतात. लोकांचा नका विचार करू. सांगायचं असेल तर देवाला सांगा, संतांना सांगा. संत महात्म्यांना त्याचा परिपूर्ण अनुभव आलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला या संसाराचा स्वभाव कळालेला आहे आणि लोकांना पाहिजे सुख आणि याच्यामध्ये आहे ओतप्रोत दुःख. लोकांना पाहिजे आनंद आणि इथं तर आहे दुःखाचा सागर. संसार दुःख मूळ चहूकडे इंग. हे ऐकणाऱ्यांच्याही पाठ आहे, सांगणाऱ्याच्या सगळ्यांच्या पाठ आहे. मग का हो महाराज, माणसाच्या जीवनामध्ये आल्यानंतर, मानवी तनूमध्ये आल्यानंतर माणसाला जर आनंद प्राप्त करावा असा वाटत असेल तर माणसानं काय केलं पाहिजे? मला असं वाटतं, माणसानं संतांच्या मार्गाने चाललं पाहिजे. ते वाटसरू आहेत, ते वाटाडे आहेत, ते आपल्याकरता खास करून गुगल लोकेशन आहेत. अलीकडच्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचं लाईव्ह लोकेशन आणि करंट लोकेशन हे सगळं सांगण्याचं काम करतील
साधू संत विठाला 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 विठाला. माऊली एक वेळेस मोबाईलचं लोकेशन चुकेल, पण संतांनी सांगितलेलं लोकेशन हे जगात कधीच चुकू शकत नाही. अचूक उत्तर देणारे ज्ञानोबा आणि तुकोबा आहेत. विठाला विठाला. आणि आपण सर्वसामान्य दुःखानं पीडित झालेली माणसं त्यांच्याकडेच गेलो पाहिजे. महाराज निवृत्तीनाथ महाराजांकडे गेलो पाहिजे, ज्ञानेश्वर महाराजांकडे गेलो पाहिजे आणि आपल्या दुःखाची छटा त्यांच्या पुढं मांडली पाहिजे. ते सांगतील महाराज त्याच्यावरती उपाय. एक सांगू का, सामान्य मनुष्याला हिवताप जर आला, थंडी ताप आला तर तो डॉक्टरकडे जातो. पण डॉक्टर वैद्य जे आहेत हे तुमच्या शरीराची तपासणी करून तुमचा थंडी ताप घालवतील, पण तुमच्या मनाला आलेला मनस्ताप घालवण्याकरता साधू संतांकडे जावं लागेल. महाराज मनस्तापाकरता, चिंतेकरता, टेन्शन करता साधू संतांशिवाय आपल्याला पर्याय उरलेला नाही आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबांकडे काही मंडळी गेली आणि सांगितलं, महाराज तुमच्या जीवनामध्ये पाहिलं आणि आमच्या जीवनामध्ये पाहिलं तर जमीन आसमानचा फरक आहे. तुमचा चेहरा कधीही पहा आनंदी आहे आणि आमचा चेहरा कधी पहा रडका आहे, दुःखी आहोत. याचं कारण काय असेल? आम्ही जेव्हा येतो तेव्हा तुमच्याकडे पाहतो, तुमच्या चेहऱ्यावरची टवटवी अधिक प्रफुल्लित होते. तुकोबाराय म्हटले, हो तुम्ही म्हणता ते खरं आहे. आमचं जीवन आनंदी आहे. आम्ही काय करतो? सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. आम्ही सतत देवाचं भजन करतो, नामस्मरण करतो, त्यामुळं आमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा द्विगुणित होतो, वाढता राहतो. सुख घडोघडी मग रामनामे उपजे आवडीन, सुख घडोघडी वाढू लागे. अरे देवाचं चिंतन केलं तर माणसाचा चेहरा प्रफुल्लित होतो आणि संसाराचं चिंतन केलं तर माणसाचं जीवन दुःखी होतं. अजून सोपं बोलतो सर, परमार्थातला माणूस आणि संसारातला माणूस कसा ओळखायचा? कितीही समाज असो, त्या समाजामध्ये जो चमकून उठतो ना, समजून घ्यावं तो परमार्थिक माणूस आहे. कितीही समाज असेल, त्या सगळ्या समाजामध्ये जो चमकून उठतो तो परमार्थिक माणूस आहे. आणि ज्याच्या अंगात नुसत्या चमकाच उठतात तो संसारिक आहे. बऱ्याच लोकांच्या चमका उठतात म्हणून पेन किलर घ्यावी लागते. शेतकरी वर्ग आपण आहोत, काबाड कष्ट करतो, शरीर थकतं महाराज, अंग दुखतं माणसाचं. पण संसारात कितीही झिजलात ना महाराज, त्याच्यापासून अंग दुखीच आहे. परमार्थामध्ये थोडी झीज घ्या, आनंद प्राप्त होतो. विठाला विठाला. जरा जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनाकडे पहा. तुकोबारांचं जीवनचरित्र संत कवी मैपती महाराजांनी फार सुंदर रेखाटलेलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुका आणि तिथं ताराबाद नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये संत कवी मैपती महाराज जन्माला आले. त्यांनी तुकोबारांचं जीवन 2 टप्प्यामध्ये वर्गीकृत केले. एक संसारिक तुकाराम महाराज आणि दुसरे परमार्थिक तुकाराम महाराज. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला साधक आणि सिद्ध तुकोबा म्हणतात. साधकीय जीवन वेगळं आणि सिद्ध जीवन वेगळं. 42 वर्षाच्या आयुष्यामधले तुकोबा जर आपण वर्गीकरण करायला गेलो तर 21 वर्षाचे 2 टप्पे पडतात. 21 दुने 42. पहिले 21 वर्षाचे तुकोबा हे संसारिक तुकोबा म्हणा किंवा साधक तुकोबा म्हणा, आणि दुसऱ्या 21 वर्षाचे तुकोबा हे सिद्ध तुकोबा म्हणा किंवा परमार्थिक तुकोबा म्हणा. विठाला विठाला. अशा तुकोबारांच्या जीवनाचा प्रवाह जो आहे हा आनंदाचा प्रवाह आहे. आनंदाचा प्रवाह. त्यांनी व्यवहार जो केला तोही सुखाचाच. त्यांनी जे जेवण केलं तेही सुखाचंच. नव्हे त्यांचं संपूर्ण जीवन सुखाचंच आहे. सुखाच्या व्यवहारे सुख लाभ झाला. 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 आनंद कोंगला मागे पुढे. आनंद गोंधळा
शेजारी मौडवीन ऐसेवर मज दावी नारायण ऐसेवर मज दावी नारायण ऐसेवर ममद दाबी नारायण ऐसेवर ममद दाबी नारायण आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे डोही आनंद तरंग तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका जर पडू घ्या रे तुम्ही. या सगळ्या प्रमाणांमधून मी तुमच्या पुढे एक गोष्ट सिद्ध केली. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन हे सुखाचं आहे, आनंदाचं आहे आणि आपलं जीवन मात्र दुःखाचं आहे. चला अभंगात प्रवेश करायचा आहे आपल्याला. महाराज म्हणतात का हो महाराज, तुमच्या जीवनाचं सुखमय आणि आमच्या जीवनाचं दुःखमय असं वर्गीकरण का झालं? महाराज म्हटले त्याचं एकच कारण आहे, तुम्ही संसारात आलात पण संसाराच्याच नादी लागलात. मी संसारात आलो पण काही कालानं का होईना मला त्याचा खरा स्वभाव कळाला आणि मला त्याला सोडलं आणि भगवान परमात्म्याची कास पकडली. एक सांगू का, एखाद्या माणसाचा स्वभाव कळाल्यानंतर माणसानं त्याच्यापासून बाजूला व्हायला पाहिजे चिटकून राहिलं पाहिजे? तुमचं काय मत आहे? तुम्हाकडं कसं शे हो ना का ध्यानमा चांदोड मालेगाव जवळ आहे ना म्हणून म्हटलं. त्या माणसाचा स्वभाव तुम्हाला कळाला, त्या माणसाच्या काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या, मग तुम्ही त्याच्याशी संलग्न राहाल का डिवाइड व्हाल? बाजूला जाल ना, त्याच्यापासून वर्गीकृत व्हाल ना. तुकोबाराय म्हणतात मला त्याचा स्वभाव कळाला. कोणाचा? या संसाराचा. म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा तुझशी अंतर रे दातारा याची दावेदारा निमित्त याची दावेदारा निमित्त. वैकुंठवासी नामदेव महाराज पठाड्यांच्या चालीत बरं का. तुमच्या परिसरामध्ये पठाडे महाराज फार यायचे. महाराष्ट्रामधले एक रत्न हरपलं महाराज काळाच्या ओघामध्ये. उर्दूळ असेल, ही बरीच गावं पठाडे महाराजांची त्या ठिकाणी, खाली तांगडी असेल, महाराजांच्या गोड चाली त्या. श्रोते हो, तुकोबाराय म्हणतात हा कोण आहे? हा विखार पांढरा आहे संसार म्हणजे. नवे नवे हा दावेदार आहे. दावेदार दावेदार कोणाला म्हणतात? जरा कोर्टाची भाषा सांगतो. एखाद्या रस्त्यावरती दोघांच्या केसेस चालू राहतात महाराज. तोही केस टाकतो, हाही केस टाकतो. किंवा एखादी पडीत जमीन असेल, पण त्या पडीत जमिनीमध्ये बरीच लोक असं म्हणतात मी त्यालाही करून देणार नाही आणि मी करणार नाही. बरोबर ना? असे राहतात. मैं भी खाऊंगा नाही और दुसरं को भी खाऊ नये. तुका स्वतःही खात नाही, दुसऱ्याला खाऊ देत नाही. तर जी केस टाकली जाते ना महाराज, तो दावेदार राहतो. त्या दावेदाराचं म्हणणं असं राहतं मीही या ठिकाणी ही शेती कसणार नाही आणि समोरच्याला सुद्धा शेती कसू देणार नाही. नवे नवे संसार सुद्धा असाच आहे महाराज. हा संसार कुणालाही त्या ठिकाणी परिपूर्ण करत नाही आणि तो स्वतःही कधी त्या ठिकाणी परिपूर्ण होत नाही. संसार म्हणजे काय? सुरसरती, जो नेहमी पुढं सरकतो, जो नेहमी पुढं सरकतो त्याला संसार म्हणतात. बरं, ज्ञानोबा तर म्हणतात हा उलटा आहे महाराज. उलटा ऊर्ध्वमूल मद शाख. भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितले, अर्जुना अरे हा 15व्या अध्यायामध्ये पहा, हा वृक्ष म्हणजे कसा आहे? संसार वृक्ष म्हणजे उलटा आहे बाबा. हा कटकटा आहे, ओखटे, मृत्यूलोकीचे उफराटे, सगळं उलट आहे महाराज. अशा उलट्या संसाराचा गणित जर तुकोबारायांना कळाला असेल तर तुकोबाराय म्हणतात याच्यामध्ये तुम्हाला आनंद भेटणार नाही गड्यांनो, याच्यामध्ये तुम्हाला सुख भेटणार नाही. मग तुम्हाला सुख जर पाहिजे असेल तर आम्ही जे मार्गक्रमण करतोय, आम्ही जे मार्गाने गेलेलो आहेत त्या मार्गाने तुम्ही चला. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवसेनी भेटे पांडुरंग. मगाशी मी जे म्हटलो ना, संत महात्मे 100% आपल्याला लोकेशनपर्यंत पोहोचवतील, गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवतील, त्यांचा तो अधिकार आहे. बरं, मग असे संत महात्मे आज जगद्गुरु तुकोबारायांसारखे संत सर्वसामान्यांना, बहुजनांना एक सुखाचा मार्ग सांगतात, आनंदाचा मार्ग सांगतात.
दुःखानं व्यापलेली पिडलेली लोक तुकोबारायांकडे येतात आणि आपल्या अंतकरणातला भाव व्यक्त करतात. महाराज सांगा, आम्ही दुःखी आहोत आणि तुम्ही सुखी आहात, नक्की तुम्ही केलं तरी काय? तुकोबाराय म्हटले, हा आनंद प्राप्त होण्याकरता मी हा उपाय केला. त्या उपायाची नियमावली सुरुवात करतात पहिल्या चरणापासून. काळ सारा वाचतने, काळ सारा वाचतने, काळ सारा वाचेतने, काळ सारा वाचेतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासे गंगा स्नाने, एकांतवासे गंगा स्नाने, देवाच्या पूजने, 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 प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, आकाळ सर्व चोतने, कांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, काळ सारा वाचिंतने, कांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतणे. तुकोबाराय म्हणतात, हा सोपा मार्ग आणि उपाय तुम्हाला सांगतो, तुम्ही सुद्धा आनंदी व्हाल. काय करा, आपला काळ जो आहे, आपला वेळ जो आहे, तो माणसानं चिंतनामध्ये घालवा. सज्जन हो, काही माणसं आपला काळ घालवतात पण तो निरर्थक, आणि काही माणसं आपला काळ घालवतात तो सार्थक. आदरणीय लानू पाटील जाधव असतील, बाबांनी आपला काळ जो घालवला ना, तो काळ सार्थक घालवला असं मला म्हणता येईल. निळोबरांच्या भाषेत सांगू का, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. या अभंगाची सुरुवात आहे, नाम वाची श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. मला वाटतं ज्यांनी विठ्ठलाला मनी धरून नामस्मरण जीवनामध्ये केलं त्यांचा काळ धन्य होतो, सार्थक होतो. किंवा महाराजांचं दुसरं प्रमाण सांगतो तुम्हाला, चिंतने सरे तो ओ धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे, चिंतने सरे तो ओ धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. तो काळ धन्य आहे जो चिंतनामध्ये गेलेला आहे. मला वाटतं इथं बसलेल्यांपैकी, उभं असणाऱ्यांपैकी सगळ्यांना चिंता आहे. चिंता नाही असा माणूस दाखवा आणि ₹1 बक्षीस घेऊन जा. कोणाला चिंता नाही मला सांगा ना. तुम्हाला चिंता आहे, महाराज कीर्तन कधी सोडतील? हा शुद्ध मराठी शब्द आहे, बरोबर ना? कुशल हो म्हणते. अलीकडे लोकांना असं झालंय, मराठी झाली इंग्लिश आणि इंग्लिश झाली मराठी. चला, कळणारा शब्द आपल्याला सांगतो. टेन्शन प्रत्येकाला आहे. मी कधी कधी गमतीनं म्हणत असतो, ज्याला पेन्शन आहे त्याला सुद्धा टेन्शन आहे. पण चिंता करण्यापेक्षा, काळजी करण्यापेक्षा, विचार करण्यापेक्षा
तुम्ही आपलं जीवन कशा करता त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं आत्मसात दिले, पाठवले आपल्याला, याचं चिंतन करा. नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात, हरिमुखी गाता हरपली त्या नाही मागुता जन्म घेणे. माणसानं चिंतेत काळ घालवण्यापेक्षा चिंतनामध्ये घालवला पाहिजे. सामान्य लोकांचा काळ जातो चिंतेमध्ये आणि साधू संतांचा काळ जातो चिंतनामध्ये. विठाला 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 तुमच्या गावाला फार मोठी परंपरा आहे महाराज. तुमच्या संस्थेचे जुने कीर्तनकार तुमच्या गावामध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय मधुकर बाबा, आता असणारे आमचे भाऊ शिवाजी भाऊ, किंवा जुनी जाणती मंडळी बरीच आहेत. मला एक कळतं बरं का महाराज, बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारे फार हुशार राहतात. फक्त हे बोलणाऱ्याला कळायला पाहिजे. वक्त्यापेक्षा श्रोता फार श्रेष्ठ असतो. त्या वक्त्याला कधी कळेल काय माहिती. असतात महाराज फार अनुभवी लोक राहतात. लोक एका दिवशी 2-2, 3-3 कीर्तन ऐकतात महाराज. सध्या तर यूट्यूबचा जमाना आहे. चिंतन करणारी माणसं अशी पाहिलीत महाराज मी. वारीच्या वाटेवरती आम्ही जात असतो. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्यामध्ये जात असताना अशी माणसं पाहतो महाराज आम्ही. एक क्षणसुद्धा ते वाया दौडत नाहीत. कायमचं भजन चालू राहतं त्यांचं, कायमचं स्मरण चालू राहतं. माऊलींच्या सोहळ्यामध्ये असे काही वारकरी, असे काही संत, असे काही महाराज लोक पाहतो. माऊली जोपर्यंत खाली बसत नाही, पालखी जोपर्यंत खाली ठेवल्या जात नाही, तोपर्यंत त्यांचं भजन बंद होत नाही. तुकोबारांचंच पहा ना, इतकं भजन महाराजांचं होतं. दिनरजनी हाची गोविंदाचे वाडी. हे महाराजांचं जीवन भक्तिमय झालेलं, भगवतमय झालेलं जीवन. आणि आपलं जीवन काय? आपलं जीवन आणि महाराजांचं जीवन कधीच बरोबर येऊ शकत नाही महाराज. संत ते संत आणि माणसं ती माणसं. प्रमाण पुष्कळ आहेत. मला अगदी थोडक्यामध्ये बोलायचं महाराज. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून हे लिंगा, संत नवती जगा माणसा त्या सारखे. दिसतात माणसासारखे पण त्यांचं वर्तन मात्र देवासारखं असतं. त्यांना संत म्हणतात. विठाला विठाला देवानं काळ प्रत्येकाला दिला, वेळ प्रत्येकाला दिली, पण घालवायची कुठं हे आपण ठरवलं पाहिजे. जसं संविधानानं प्रत्येकाला हक्क दिलेला आहे, बरोबर ना? भारतीय संविधानानं प्रत्येकाला हक्क दिलाय, पण तो हक्क कुठं आणि कशा प्रकारे वापरायचा हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. तसं परमार्थामध्ये सुद्धा साधू संतरूपी संविधान तुमच्याकरता खुलंच आहे महाराज. त्यांनी तुम्हाला दिलंय महाराज सगळं. यारे यारे याती भलती करावा विचार, न लगे चिंता कवणाची. हे सगळं आपल्याला ऑलरेडी उपलब्ध करून दिले. फक्त आपण भजन करायचं का ना करायचं, आपण काळ सार्थकी लावायचा का ना लावायचा, हे ज्याच्या त्याच्या हातामध्ये आहे महाराज. आमचे गुरुजी आळंदीमध्ये आम्हाला एक दृष्टांत सांगत असत. एक प्रसिद्ध बासरी वादक होते. त्यांना वाटायचं आपला मुलगा सुद्धा बासरी वादक झाला पाहिजे. आणि साहजिकच आहे महाराज, बासरी वादक म्हटल्यानंतर त्याचा मुलगा बासरी वादकच झाला पाहिजे. डॉक्टर म्हटल्यानंतर त्याचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. वकील म्हटल्यानंतर त्याचा मुलगा वकीलच झाला पाहिजे. कीर्तनकार म्हटल्यानंतर त्याचा मुलगा नाही, हे नका सांगू, होईलच याची गॅरंटी नाही. झाला तर सोन्याहून पिवळे, पण शक्यतो नाही होत. पण अपेक्षा प्रत्येक बापाला असते का माझ्या मुलानं माझ्या पावलावर पाऊल ठेवलं पाहिजे. त्या बासरी वादकाला वाटायचं माझ्या मुलानं सुद्धा बासरी वाजवली पाहिजे. त्याला काही वेळ द्यायचा, काळ द्यायचा. तो बासरी वादक, हे बासरी घे, या स्वराची बासरी आहे, आणि सुंदर प्रकारे त्याच्यातून स्वर काढत चाल. कधी मधुवंती गा, कधी कलावती गा, कधी शिवरंजनी गा, असे स्वर काढ त्याच्यामधून. वडील शिकवायचे त्याला. पण त्याचं असं होतं महाराज, त्यानं बासरी पाहिली का त्याचं डोकं उठायचं. एक दिवस वडिलांच्या लक्षात आलं हा कंटाळा करतोय बासरी वाजवायचा, आपलं नाव लौकिक, आपलं गुडविल त्या ठिकाणी पाण्यात बुडेल. नावासाठी माणसं काही करतात महाराज. प्रयत्न केला त्यानं आणि मुलाला पकडलं, खाली पाडलं, आणि खाली पाडून त्याच्या तोंडामध्ये बासरी टाकली महाराज. आता खरंच सांगा, बासरी तोंडामध्ये टाकण्याचं काम वडिलांनी केलं, पण फुंकर मारायची हे काम कोणाचं आहे बोला की? हा, ते पोरग इतकं बिलिंदर होतं. ते म्हटलं बाबा
तुम्ही तोंडात बासरी टाकू शकता, पण वाजवायची का न वाजवायची ही माझ्या हातात आहे. लोकही म्हणतात कितीही संतांनी सांगू द्यावं, सांगायचं काम त्यांचं आहे, पण ऐकायचं का न ऐकायचं कोणाचं काम आहे? आमचं काम आहे. तुकोबाराय म्हटले आम्ही सांगण्याकरताच आलेलो आहेत. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. हा सुखरूप आणि सोपा मार्ग आम्ही तुमच्याकरता राजमार्ग म्हणून खुला करतोय. फक्त घ्यायचं का न घ्यायचं हे तुमच्यावरती आहे. मग करा. जर सुख पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल, तर तुम्ही तुमचं जीवन चिंतनामध्ये घालवा, चिंतेमध्ये घालू नका. काळ सारावा चिंतने. चला पुढे. एकांतवासी गंगा स्नाने. आपल्याला नर्मदा मायाचं काही चिंतन मांडायचंय, म्हणून मी थोडं थोडं पुढे चाललोय. ऐका. एकांतवासामध्ये माणसानं राहावं आणि एकांतवासामध्ये राहून भगवान परमात्म्याचं चिंतन करावं. महाराज आमचे गुरुजी सांगायचे, एकांतातला एकांत आणि लोकांतातला एकांत. लोकांतातला एकांत हा ज्याला जमला तोच एकांतातला एकांत करू शकतो. ज्याला लोकांतातला एकांत जमला नाही ना महाराज, तो एकांतातला एकांत कधीच प्राप्त करू शकत नाही. विठाला विठाला. सर लोकमान्य टिळकांचं जीवन असं होतं. म्हणजे लोकमान्य टिळक अभ्यास करायला जर लागले तर रेडिओचा आवाज वाढवायचे आणि रेडिओचा आवाज वाढून मग अभ्यास करायचे. जसं अर्जुनानं कुरुक्षेत्रावरती सगळ्या रणवाद्यांच्या त्या ठिकाणी आवाजामध्ये गीता ही श्रवण केली होती ना, तसं त्यांनी सुद्धा आपलं जीवन बनवलेलं होतं. कितीही आवाज असू द्या, कितीही विक्षेप असू द्या, पण आपलं चित्त एकाग्र जर झालं तर समजून घ्यायचं आपण लोकांतामध्ये असून सुद्धा एकांतामध्ये आहोत. हे वैभव आहे. विठाला विठाला. आमचे शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर बाबांना जेव्हा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार जाहीर झाला ना, पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बाबा आळंदीला गेले आणि काय त्याची रक्कम असेल नसेल सगळी संस्थेला प्रदान करून दिली आणि लगेच संध्याकाळी बाबा विचारसागरच्या पाठाला गेले. याला म्हणतात लोकांतातला एकांत. विठाला विठाला. फार मोठेपणानं फार बडा जाऊन फार अंगलट करून घेतलं ना या संतांनी. याला लोकेशना, वित्तेशना आणि दारेशना म्हणतात. बरीच लोक याच्यामध्येच अडकली म्हणून फसली. काही लोकेशनामध्ये गेले, काही वित्तेशनामध्ये गेले आणि काही दारेशनामध्ये गेले. लोकांपासून सावध राहा. गोकुळच्या गवळणीने सांगितलं, आम्ही गोकुळामध्ये भगवान कृष्णाशी रथ ज्या झालो ना महाराज, या लोकांपासून दूर होऊनच झालो. तुका म्हणे असे जन नाही का ना तयठ. एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपी त्या बरवंटा. एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपी त्या बरवंटा. कृष्णपदी त्या लीन झाल्या, कृष्णपदी त्या लीन झाल्या, पूर्णपणे तन्नेता सरसर भरता, सरसर भरता. नको आरुता येऊ, तुझा संग झाली या मग घरा कैसे जाऊ, तुझा संग झाली या मग. तुझा संग झाली या मग मी घराकडे जाऊ, तुझा सण झाली मग मी घराकडे जाऊ. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपी त्या बरवंटा. कृष्णपदी त्या लीन झाल्या, नुसत्या लीन नाही तल्लीन होऊन गेल्या महाराज. हो, ज्याला परमार्थामध्ये गंतव्यस्थान प्राप्त करायचं त्यानं लोकांचं ऐकायचंच नाही महाराज. काही म्हणी सांगतो मी तुम्हाला. म्हणी ऐकावे जगाचे, करावे मनाचे. हे उगं नाही म्हणत महाराज. लोकांचं फक्त ऐकायचं पण करायचं मात्र आपल्या मनानंच. जो लोकांच्या सांगण्यावर राहिला ना महाराज, त्याचा परमार्थही थांबला आणि त्याच्या सगळ्याच गोष्टी थांबल्या. महाराज म्हणतात असं करू नका. मग काय करा? एकांतवास जीवनामध्ये ठेवा. ज्याला एकांतामध्ये एकांत कळाला, ज्याला लोकांतामधला एकांत कळाला ना महाराज, तो ज्ञानोबा आणि तुकोबा होऊ शकतो. अरे देहूगाव इतकं मोठं असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबारांनी त्याचा त्याग केला आणि भंडारा, भामचंद्र, घोरडा प्राप्त करून एकांतामध्ये भजन केलं.
तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. महाराज म्हणतात एकांताचे सुख देई मज देवा. मला एकांताचं सुख पाहिजे. त्या एकांतामध्येच माणसाला चांगलं भजन करता येतं, चांगलं भजन करता येतं. महाराज ह्या झाल्या काही स्टेप, हे झाले काही उपाय. पण सगळ्यात महत्त्वाचा उपाय आज आपल्याला या निमित्ताला धरून जो येणार आहे तो गंगा स्नाने. एकांतवासी गंगा स्नाने. गंगेचं स्नान, गंगेची प्रदक्षिणा आणि गंगेकरता संपूर्ण जीवन अर्पण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या सेवेपुरतं आपण गंगा शब्द थोडासा बाजूला घेऊया आणि इथं नर्मदा शब्द टाकूया. कोण आहे ही नर्मदा? नर्मदा ही भगवान शंकराची कन्या आहे. तिला शिवकन्या म्हणतात. हिचा उगम हा अमरकंटकला झालेला आहे. बाबांनी परिक्रमा केली हे सगळा भाग त्यांना माहिती आहे. 3,500 किलोमीटरची ही परिक्रमा आहे. नर्मदा नदीमुळं भारताला एक आगळं आणि वेगळं अस्तित्व प्राप्त झालं बरं का. नर्मदा नदी ही भारताच्या मध्यावरती आहे, सेंटरवरती आहे, मध्य प्रदेशवरती आहे. अलीकडचा जो तट आहे याला दक्षिण तट म्हणतात आणि पलीकडचा तट आहे त्याला उत्तर तट म्हणतात. उत्तर भाग आणि दक्षिण भाग ही विभागणी जर ज्या नदीमुळे झाली असेल तर तिला नर्मदा नदी म्हणतात. आपण श्लोकामध्ये जे म्हणतो ना, गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा नर्मदा, मग पुढे कावेरी येईल वगैरे वगैरे वगैरे. पण त्याच्यामध्ये मुख्य शब्द आहे तो नर्मदा. नर्मदा ही अशी नदी आहे महाराज, ही ब्रह्मचारिणी आहे आणि ती वैराग्य धारण करणारी आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. श्रोते हो, जो जो मनुष्य नर्मदेच्या तीरावर परिक्रमेला जातो ना त्याला वैराग्य प्राप्त होत असतं. त्यांना संन्यासाची दीक्षा घ्यावी लागते. 4 महिने का होईना, 108 दिवस का होईना. तिथं गेल्यानंतर त्या ब्राह्मणांकडून मंत्रोच्चार घ्यावा लागतो आणि मंत्रोच्चार घेऊनच नर्मदेची परिक्रमा त्या ठिकाणी सुरुवात करावी लागते. मग त्या परिक्रमेमध्ये चालत असताना भजन करावं, नामस्मरण करावं. जे खायला मिळेल ते खावं, जिथं राहायला मिळेल तिथं राहावं. बाकीच्या परिक्रमा सोप्या असतील पण नर्मदेची परिक्रमा फार अवघड आहे. आणि स्वाभिमानाने एक वाक्य सांगेल, आजही नर्मदेची परिक्रमा करणारे महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातले भाविक जास्त आहेत महाराज. हे स्वाभिमानाने मला सांगावं लागेल. तिकडची लोक परिक्रमावासियांची खूप सेवा करतात महाराज. अन्न देतात, शिदा देतात, सामुग्री देतात, रस्ता चुकलं तर वाट दाखवतात, स्वतः सांगतात इकडनं या बाजूनं परिक्रमा करा वगैरे वगैरे. मदतीचा हात पुढे करतात, धावून येतात आपल्या करतात. ते परिक्रमावासींना बऱ्याच वेळा अनुभव येतो. नर्मदेचं जल असंही महाराज, एरवी सामान्य पाणी आणि नर्मदेचं पाणी यात फरक काय असेल तर सामान्य पाणी तुम्ही 4-5 दिवस जर ठेवलं तर त्याच्यामध्ये जीवजंतू पडतात. माऊली, नर्मदेचं पाणी तुम्ही कितीही दिवस ठेवा, कल्पच्या कल्प जरी ठेवलं तरी त्या पाण्यामध्ये जीवजंतू पडत नाही. इतकं पवित्र पाणी नर्मदेचं आहे. आपल्या निफाडमधले कीर्तनकार आहेत श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली रुईकर. ते माऊली नर्मदेचं पाणी पितात महाराज. नर्मदेची परिक्रमा केलेलं महात्म्य आहे. असे बरेच लोक आहेत बरं का. ती नर्मदा माणसाला जीवनामध्ये परिक्रमा पूर्ण केल्यानंतर नम्रता प्राप्त करून देते. आणि मला असं वाटतं ज्याला नम्रता येत नसेल, परिक्रमा करूनही जो नम्र होत नसेल, जो वाकत नसेल, त्याची प्रदक्षिणा पूर्ण झालेली नाही असा त्याचा अर्थ होतोय. ज्ञानोबाराय म्हणतात, आगा थोरपणा परा सांडीजे, व्युत्पत्ती आगावी विसरेजे, जे जगात हाकुटी होईजे तै जवळीक माझी.
तुम्ही नम्र व्हा तेव्हाच देव तुम्हाला मिळेल. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, कोंडिले आनंदा, तेने कोंडिले अनंता, तेने कोडिले अनंता, तेने कोडिले अनंता. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता, तेने कोडिले अनंता, तेने कोडिले अनंता, तेने कोडिले अनंता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. माणसाच्या जीवनामध्ये जर नम्रता येत असेल तर नर्मदा परिक्रमा केल्याचं फळ प्राप्त झालं हे सिद्ध होतं महाराज. ऐकत राहा. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या माणसाला हातामध्ये कमंडलू धारण करावं लागतं, काठी दंड धारण करावा लागतो. बाबाजी पुढे या. रामकृष्ण. जसं आपण परदेशामध्ये गेल्यानंतर आपली ओळख म्हणून पासपोर्ट असतो ना, तसा पासपोर्ट नर्मदा परिक्रमा करणाऱ्या माणसाचा म्हणजे हातामध्ये कमंडलू आणि दंड. विठ्ठल विठ्ठल. सज्जन हो, जेव्हा ही माणसं परिक्रमा करतात ना, रस्त्यानं बऱ्याच साधूंच्या कुटिया लागतात. एक साधू होऊन गेले, त्यांचं नाव होतं सियाराम बाबा. फक्कड महात्मा होते. लोकांनी कितीही दान देऊ द्या महाराज, सियाराम बाबा फक्त 10 रुपये त्यांच्याकडून घ्यायचे. तुम्ही 100 रुपये दिले ना तरी 10 रुपये तुमचे घेणार, 90 परत करून देणार. तुम्ही 1000 दिले तरी 10 रुपये घेणार, बाकीचे पैसे परत. तुम्ही 1,00,000 रुपये दिले तरी तो महात्मा फक्त 10च रुपये घ्यायचा, बाकीचे पैसे परत करून द्यायचा. आता मला जर तुम्ही 1,00,000 रुपये दिले तर मी किती परत करील? म्हणा ना 10 रुपये. म्हणून म्हटलं कीर्तनकार वेगळा, सामान्य माणसं वेगळी आणि संत वेगळा. महाराज कीर्तन केलं म्हणजे कीर्तनकार होईल, हो, संत नाही होऊ शकत. गायन केलं म्हणजे गायक होईल, संत नाही होऊ शकत. कवित्व केलं म्हणजे कविवर्य होऊ शकाल, पण संत नाही होऊ शकणार. नामदेव महाराज म्हणतात, देवाचं नाव घेतल्याशिवाय तुम्ही संत होऊ शकत नाही. नामा म्हणे नाम केशवाचे घेशी आणि तरीच वैष्णव होशी हरिणारा. जाऊ द्या. सियाराम बाबांचं चिंतन चालू आहे आपलं. सियाराम बाबा ते 10 रुपये घेतलेले जे असायचे त्याच्यातून आलेल्या भाविक भक्तांना शिदा पाणी द्यायचे, बिस्किटचे पुडे द्यायचे. महाराज 100 वर्षांनी पुढे काहीतरी काळ जगलेला महात्मा तो होता. लक्षात ठेवा, असे कमी लोक आणि कमी संत पाहायला भेटतात का जे जगाकरता असतात. जगाच्या कल्याणा देह कष्टविती परोपकारे. माऊली त्या परिक्रमेमध्ये एक शूलपाणीची झाडी म्हणून आहे. ती अत्यंत बिकट वस्ती आहे महाराज. खूप घनदाट जंगल आहे ते. आणि त्या जंगलामध्ये सहसा माणसं एकतर रस्ता चुकतात, नाहीतर काहीतरी गडबड होते महाराज. पण ज्यानं अनुष्ठानपूर्वक आणि संकल्प चांगला असलेली परिक्रमा केली ना महाराज, तो मात्र त्या झाडीमधून सुखरूप बाहेर पडतो. ज्याच्यावरती मैयाची कृपा असते ना महाराज, तो मनुष्य ती परिक्रमा करून सुखरूप घरी येतो. उदाहरणार्थ बाबा एक सांगतो, आपल्याकडे जसं प्रघात आहे ना, माणूस भेटला का आपण राम राम म्हणतो, जय हरी म्हणतो, रामकृष्ण हरी म्हणतो. तिकडं कोणीही कोणाला भेटू द्या, काय म्हणतात? नर्मदे हर, नर्मदे हर. ही प्रथा आहे त्या भागातली. नर्मदेची पहिली परिक्रमा करणारा ऋषी जर कोण असेल, त्या ऋषींचं नाव आहे मार्कंडेय ऋषी. मार्कंडेय ऋषीने पहिली परिक्रमा केली महाराज. त्याच्यानंतर सगळे आपण ती परिक्रमा करायला लागलोय.
पण ते लांब आहे ना म्हणून आपल्याला त्याचं महत्त्व कळते. अजून गोदावरीची परिक्रमा कुणीच केली नाही. का केली नाही? आपल्याकडं म्हणे, ज्याच्या गावात गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. ज्याला म्हणतात अतिपरिचयात अवज्ञा. आला ओघाणाविषयी म्हणून सांगतो. महाराज, नर्मदेचं जल जे आहे ना, ती लोक इतके जपतात, त्या नर्मदेच्या पाण्यामध्ये कपडे धुतले जात नाहीत. त्या नर्मदेच्या पाण्यामध्ये ब्रश केल्या जात नाही, गुळणी केल्या जात नाही. त्या नर्मदेच्या पाण्यामध्ये, तीर्थामध्ये साबण लावून आंघोळ केल्या जात नाही. तीर्थात गेल्यानंतर माणसानं वर्तन कसं करावं याच्याकरता स्वतंत्र चिंतन आहे. विठाला विठाला श्री गुरु शेखर महाराज फार सुंदर सांगत असतात. तीर्थामध्ये जर गेलो, चंद्रभागा असेल, गंगा असेल, गोदावरी असेल, नर्मदा असेल, या तीर्थामध्ये गेल्यानंतर माणसानं कसं पावित्र्य पण राखलं पाहिजे. पहिल्यांदा जाताना तिचं दर्शन घेतलं पाहिजे त्या गंगेचं. बरं, दर्शन घेतल्यानंतर ते तीर्थ प्राशन केलं पाहिजे, डोळ्यांना लावलं पाहिजे. पापोहम पापकर्माणाम पापात्मा पाप संभवा त्राही माम कृपया गंगे सर्व पाप हरा बाबा म्हटलं पाहिजे. आपण जीवनामध्ये पाप केलीत ना म्हणून ते श्लोक म्हटले पाहिजे. स्वानंद सुखणो अशी सद्गुरू जोग महाराजांसारखा महात्मा जर असेल तर त्याला हा मंत्र म्हणण्याची गरज नाही, किंवा त्यांना हा मंत्र म्हणण्याची गरज नाही. आपल्या त्र्यंबकमध्ये घडलेली घटना आहे. जोग महाराज इकडे आले होते आणि एका पंडितानं, ब्राह्मणानं जोग महाराजच्या हातावर जल दिलं, पाणी दिलं आणि तीर्थ देऊन श्लोक म्हणायला लावला. पापोहम पापकर्माणाम. जोग महाराज म्हटले, हो कोणाला श्लोक म्हणायला लावता? या विष्णुबुवांनी उभ्या आयुष्यामध्ये कधी पापच केलं नाही तर संकल्प कसा सोडू म्हणे. किती निष्पाप जीवन असेल ना महाराज. आपल्याकडून तर कळत नकळत किती पाप होतात. पण सगळी पाप जाण्याकरता जर माणसानं उपाय काय करायचा असेल तर नर्मदेचं जल जीवनामध्ये प्राशन केलं पाहिजे. नर्मदेच्या तीर्थाचं त्या ठिकाणी स्नान केलं पाहिजे. असं मी वाचले बरं का. नर्मदेचं नुसतं स्मरण जरी केलं तरी एका जन्माचं पाप जातं. नर्मदेमध्ये स्नान केलं आणि परिक्रमा केली तर कोटी जन्माचं पाप जातं. विठाला विठाला शिवाजी बाबा, नर्मदा मैया म्हणजे कलियुगामध्ये कल्पतरू आहे. काय 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 कलियुगामधला कल्पतरू म्हणजे नर्मदा मैया आहे. असं वाचण्यात गेले माझ्या. पाताळामध्ये सुतळ जे आहे ना, आतळ वितळ तळातळ रसातळ महातळ पातळ हे सुतळ. सुतळ हे कल्पतरू आहे. स्वर्गामध्ये पारिजातक हे काय आहे? कल्पतरू आहे. परंतु कलियुगामध्ये जर काय कल्पतरू असेल तर कलियुगामध्ये नर्मदा मैया हा कल्पतरू आहे. कल्पतरूचं काम काय आहे? जी इच्छा केली ते फळ देणं. कल्पतरू खाली फळे येती मागितली, फळे येती मागितली, फळे येती मागितली. कल्पतरू खाली फळे येती मागितली, फळे येती मागितली, फळे येती मागितली. कल्पतरू खाली फळे येती मागितली, फळे येती मागितली, फळे येती मागितली. कल्पतरू खाली फळे येती मागितली, फळे येती मागितली, फळे येती मागितली. कल्पतरू खाली फळे येती मागितली. गुरुवारी प्रातस्मरणीय नतुसिंग बाबा राजपुतेला दृष्टांत सांगायचे. सांगून वेळ नाही घेत, आपल्याला पुढं काही चिंतन मांडायचं आहे. पण ते म्हणायचे, एक कल्पतरूच्या झाडाखाली बसला, पाण्याची इच्छा केली पाणी मिळालं, जेवणाची इच्छा केली जेवण मिळालं, झोपण्याकरता पलंग पाहिजे, कॉट पाहिजे तोही मिळाला, गादी उशी लोड तक्क्या सगळं मिळालं. आणि हे सगळं मिळाल्यानंतर सहज मनामध्ये त्या ठिकाणी चिंतन केलं, अरे मागल्याबरोबर हे सगळं जर येतंय तर हे कोण देते? इथं भूत तर नसेल? लगेच भूत प्रकट झालं. बरं आता तर शांत बसावं ना, मनाच्या कल्पना चालूच. तो म्हटलं आलंय भूत पण ते आपल्याला खाणार तर नाही ना. बाबा गमतीनं सांगायचे बाबा.
भूतानं त्याला खाऊन टाकलं म्हणे, गिळंकृत केलं. दृष्टांत सोडा सिद्धांत घ्या. कल्पतरू खाली फळे येती मागी तरी. ज्ञानोबाराय म्हणतात, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय होऊन त्याला सांगा, जो श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, श्री गुरु सारिखा असता पाठीराखा. कल्पतरू सगळ्या इच्छा पूर्ण करतो, तशी नर्मदा मैया ही आपली कल्पतरू आहे. जी जी मनोकामना आपण तिच्याकडे करू, ती नर्मदा मैया त्या परिक्रमावासियाची पूर्ण करते. हा अनुभव आहे. विठाला विठाला. महाराज, आम्ही वारीला जातो, पंढरपूरला पण जातो, तेव्हा सगळी आपली व्यवस्था असते. चहाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, संध्याकाळी मुक्कामाची व्यवस्था असते, बरोबर ना. पण नर्मदा परिक्रमा करणारा माणूस कुठे जेवेल, कुठं झोपेल याचा काही पत्ता नाहीये. त्याला चालावं लागतं महाराज. आणि जशी जशी वेळ पडेल तशा तशा वेळेनुसार त्याला त्या सगळ्या गोष्टींची ॲडजस्टमेंट करावी लागते. म्हणजे ठरवून काहीच केलेलं नसतं, घडून जे येतं ती खरी परिक्रमा आहे महाराज. ती परिक्रमा आहे आणि म्हणून ती खडतर सांगितलेली आहे. ऐका, ज्या ज्या भाविकांना तो अनुभव येतो ना महाराज, तो अनुभव कधी कधी कथन करतात. काही काय म्हणतात, महाराज अशी वेळ येते, कधी कधी अशी वेळ येते, त्या शूलपाण्याच्या झाडीतून पुढे जात असताना कुणीच त्या ठिकाणी दिसत नाही, पण मैया कृपा करते आणि एखादा भाविक येतो आणि परिक्रमावासियांना म्हणतो, अहो आपने कुछ खाया है क्या, ये थोडा खाना ले लो, हे जेवण घ्या, तुमच्यासाठी जेवण आणले. असे कितीतरी भक्तांना अनुभव आलेले आहेत महाराज. एखादा रस्ता चुकला असेल, मैया त्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तिथं दर्शन देते आणि रस्ता दाखवते महाराज. सोपं सांगतो ना जरा, आपल्यावर एखादं संकट आलं आणि एखादा माणूस जर धावून आला तर आपण म्हणतो, का हो काय देवासारखे धावून आलात तुम्ही, बरोबर ना. तो देवासारखा धावून नाही आला, धावून येणाराच देव होता म्हणून तो आला. विठाला विठाला. तिथं सगळं नर्मदा मैया तुम्हाला पुरवते, फक्त तुमचा भाव शुद्ध पाहिजे. अहंकारी माणसाची नर्मदा परिक्रमा कधीच पूर्ण होत नाही महाराज. मी सुरुवातीला सांगितलं ना नर्मदेचा अर्थ, जी नराचा मद हरण करते ती नर्मदा, आणि मद हरण केल्यानंतर ज्याच्या चेहऱ्यावरती जीवनामध्ये आनंद प्रदान करते तिला नर्मदा म्हणतात. विठाला 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 विठाला. तुकोबाराय म्हणतात, या आनंदा करताच तुम्ही गंगेचं तीर पकडा. एकांतवासी गंगा स्नानी, गंगेच्या स्नानाचं तुम्ही महत्त्व जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. बरं, अजून काय करा, देवाच्या पूजने, तिथं गेल्यानंतर देवाची पूजा करा, नर्मदेची पूजा करा. अरे नर्मदेमधला एक एक दगड सुद्धा शिवलिंग स्वरूप आहे महाराज. तिथला कंकर सुद्धा आमच्याकरता भगवान शंकर आहे, एवढं महत्त्व आहे महाराज त्या नदीचं. पूजा कशी केली पाहिजे माणसानं, यथा देहे तथा देवे अशी पूजा केली पाहिजे. आपल्याकडे एक प्रघात आहे, काय आपण लहान पोराला, बारक्या पोराला सांगतो, हे बाळा देवा पुढं जा आणि नैवेद्य दाखवून ये. म्हणजे देवाला फक्त नैवेद्य दाखवायचा, खाऊ घालायचा नाही. म्हणा ना, आम्ही काय नामदेव महाराज आहे का? देवाला दूध पिण्याचं काम नामदेव महाराजांकडे होतं, जेवू घालण्याचं काम नामदेव महाराजांकडे होतं. हो, ती ताकद होती. आता अलीकडे आमच्या आया काय करतात, छोटीशी चाणकी करतात, छोट्या डिशमध्ये देवाला तो नैवेद्य देतात आणि स्वतःला किती नैवेद्य घेतात. स्वतःचा नैवेद्य असतो का निवद असतो काय माहिती. काय काय तर म्हणतात, महाराज आधी पोटोबा आणि मग विठोबा. अरे वा, आपल्या परिसरात चांगली सुधारणा झाली. बरं, आपण आता काय करतोय, अगोदर कीर्तन करून घेतो आणि नंतर महाप्रसाद देतो. पोटोबा कशी पूजा करा, कशी पूजा करा. पूजा अशी केली पाहिजे महाराज जी देवाला आवडली पाहिजे. फार सांगता येईल बरं का याच्याविषयी, मला घड्याळ पुढं चाललंय. तुम्ही आज आळंदीमध्ये एक महात्मा पहा, शिवाजी बाबांना माहिती असेल.
आळंदीमध्ये एक महाराज आहेत. महाराज इतकी विठाला 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 त्यांचं नाव आहे मते महाराज. काय नाव आहे? मते महाराज. आळंदीमध्ये राहतात. त्यांनी पूर्ण गाडीच बनवली महाराज. एक गाडी टेम्पो बनवलेला आहे पूजे करता. आणि रोज भगवान परमात्म्याला पुरणपोळीचा नैवेद्य असतो त्यांचा. ऋतू कोणताही असो, कालखंड कोणताही असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, त्यांची पूजा कधी 8 तास चालते, कधी 10 तास चालते, कधी 12-12 तास पूजा चालते महाराज. आणि नामधारक आहे बरं, निष्ठावंत नामधारक आहेत, वारकरी आहेत, ते वारी करणारे आहेत. पण पूजेचा मात्र फार त्यांना त्या ठिकाणी ध्यास आहे. अर्चन भक्ती त्यांच्याकडून घडते असं मला वाटते. ज्या नवविध आपण भक्ती सांगतोय ना, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम आचरणम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, या भक्ती त्यांच्या जीवनामध्ये घडतात असं मी गृहीत धरतो. तुम्ही पहा कधी गेलात आळंदीला तर, किंवा यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला लगेच दिसेल. देवाची पूजा या प्रकारे केली पाहिजे. आपण निवद दाखवतो, आपण गंध लावतो, पण आपलं सगळं महाराज वरपंगीपणाचं आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे नको वरपंग देवा, तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. हे देवा, सेवा घे माझी, पण भाव शुद्ध अंतकरणाची घे. दांभिकपणाची आणि वरच्या वरंगाची सेवा कधी तुझ्यापर्यंत येऊ देऊ नको, पोचू देऊ नको. तो का म्हणे नको वरपंग देवा. सध्या वरपंगी लोक फार झालेत महाराज. आमचे गुरुजी सांगतात, महान तपोनिधी माधव बाबा घुले, मठाधिपती इगतपुरी बाबा नेहमी सांगतात, ऊपर की तो बोध बनी अंदर की राम जाने. सध्या लोक मोंड्याचा मालच पाहतात, आतमध्ये कचरा असला तरी चालेल. वरवरचा दिखाऊपणा, कपडे चांगले असले तर माणसं म्हणतात हा फार अप टू डेट आहे, हा फार चांगला आहे. अरे कपड्यांवरती जाऊ नका, त्याचा अंतकरण पहा कसं आहे. सध्या बरीच लोक कपड्यांवर वेगळी दिसतात आणि मनानं वेगळी असतात. सुभाषितकारांचं मत सांगू का? मधु तिष्ठती जीवाग्रे आणि हृदय तू हलहलम. काही माणसांच्या तोंडावरच गोडी आहे, पण आतमध्ये मात्र काळकूट नावाचं विष भरलेलं असतं. म्हणून शक्यतो माणसानं जवळच्यांपासून सावध राहायचं. धर्मवीर संभाजी महाराजांचा घात झाला कोणामुळं? जवळच्यांमुळंच. अनेक उदाहरणं तुम्हाला पाहायला येतील. आपल्याला शत्रू लांबचे नाही आहेत महाराज, कोणाबद्दलही घ्या. आपल्याला शत्रू लांबचे नाही आहेत, आपल्याला शत्रू जवळचेच आहेत. म्हणून जवळच्यांपासून सावध राहा. कधी केसानं गळा कापल्या जाईल गॅरंटी नाही. विठाला विठाला जाऊ द्या, तुमच्या प्रचलित उदाहरणं सांगतो मी, अगदी सगळ्यांना पटेल असं. लग्न मोडणारे जवळचे राहतात का लांबचे राहतात? बोला की. लग्न जमवणारे, एक वेळ जमवणारे लांबचे राहतील, पण मोडणारे मात्र जवळचे राहतात. अनुभव दांडगा दिसतोय. कुठेही जा, पळसाला पानं 3च आहेत महाराज. देवाची पूजा करा पण वरपंगीपणाची करू नका. नर्मदेची पूजा करा पण वरपंगीपणाची करू नका. वरपंगीपणाचा परमार्थ हा फोल ठरतो, निष्फळ ठरतो महाराज. महाराज म्हणतात एक काम करा. काय करा? हे ज्याला जमत नसेल त्यानं प्रदक्षिणा, तुळशीच्या प्रदक्षिणा करा. आम्ही येताना इथे एक तुळस लागली महाराज, चोपदारांना विचारा. तुळस लागली होती, आम्ही अगोदर त्या तुळशीला परिक्रमा केल्या आणि नंतर स्टेजवरती आलो.
माणसानं रोज सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घातलं पाहिजे. विज्ञान असं सांगते, तुळस ही असं झाड आहे, अशी वनस्पती आहे, ती 24 तास माणसाला ऑक्सिजन देते. 24 तास ऑक्सिजन देणारी एकच वनस्पती आहे, तिचं नाव आहे तुळस. पण माणसं तिलाच पाणी घालण्याकरता करतात आळस. हा आळसाचा कळस. विठाल विठाल. बाबा ज्ञानोबारांनी आपल्याला प्रश्न विचारलाय व प्रश्न विचारलाय. जो माणूस द्राक्षाच्या बुडाला दूध ओततो ना, तो तुळशीला कधीच पाणी घालत नाही, शिंपडत सुद्धा नाही, शिंपडत नाही. ज्ञानोबारांची ओवी आहे का, जो तुळशीची या झाडा दुरोनी न घाली जे शिंतोडा, तो द्राक्षाची या बुडा दूधशी लावे. काय ज्ञानोबारांकडे ज्ञान होतं काय माहिती. माऊलींनी कमीत कमी द्राक्षाची शेती तरी केली असेल, बरोबर ना. अहो काहीच नव्हतं, आळंदीमध्ये त्यांना खायला भेटत नव्हतं, पण ज्ञान इतकं प्रगल्भ होतं, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा, असं ज्ञान होतं मला. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोणी, आले लोटांगणी चांगदेव चांगदेव. ही ज्ञानाची उंची होती. 1400 वर्ष जगणारा चांगदेव सुद्धा ज्यांच्या पायावरती नतमस्तक होतो, ही ज्ञानोबारांच्या ज्ञानाची उंची. विठाला विठाला. माणसानं तुळशीला प्रदक्षिणा केली पाहिजे. हे बघा, कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा कराव्या वगैरे वगैरे तुम्हाला सगळं माहिती. तो विचार मला काही इथं मांडायचा नाही, पण मुख्यत्वे तुळशीला प्रदक्षिणा करणं हे महत्त्वाचं आहे. गृहिणींना, माता मौल्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही घरातल्या लक्ष्मी आहात. पहाटे उठल्यानंतर, स्नानविधी आटोपल्यानंतर पहिलं तुमचं काम आहे घरामध्ये दिवा लावणं, नंतर तुळशीला पाणी घालणं. हे खऱ्या लक्ष्मीचं त्या ठिकाणी काम आहे, खऱ्या लक्ष्मीचं काम आपण केलं पाहिजे. ते जिला वाटतं आपला प्रपंच सुखी व्हावा, त्या माय माऊलीनं उद्यापासून कमीत कमी एवढं तरी काम केलं पाहिजे. वा, टाळी आली पण ती आतून आली वाटतं. कीर्तनात टाळी वाजली पाहिजे बरं का. विठ्ठल विठ्ठल भजन म्हणताना टाळी वाजली पाहिजे. काही एखादा मुद्दा आवडला तर टाळी वाजली पाहिजे. नाही तर मी म्हणत असतो, जो कीर्तनात टाळीची करी टाळा टाळी, त्याची लवकरच यमकव टाळी. जाऊ दे, 5G आहे, जिथपर्यंत रेंज पोचल तिथपर्यंत पहा. विठाला विठाला. पहिलं चरण आपलं संपलं. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. याच्यामध्ये आपण नर्मदा मैयाचं बरंचसं वर्णन पाहिलं. उगमापासून सगळ्या बाबी आपण विचारामध्ये आणल्या. परिक्रमावासींचा अनुभवही आपण पाहिला. कोणते कोणते संत त्यांना रस्त्यामध्ये भेटतात. सियाराम बाबांसारख्या संतांचं आपण जीवन पाहिलं. अनेक बाबींचा विचार मला मांडता येईल. सरते शेवटी असं म्हणतात, ही परिक्रमा जेव्हा पूर्ण होते ना महाराज, आणि जेव्हा ही संत मंडळी घरी येतात ना, ही परिक्रमावासी घरी येतात, तेव्हा घरची लोक त्यांची देवासारखी पूजा करतात. एक सांगू का, ते संन्यस्त झालेले असतात, 4 महिने का होईना संन्यस्त झालेले असतात, त्यांचं जीवन शांत झालेलं असतं. पण घरी येऊन जर परत त्यांना काही तुम्ही काम लावलं आणि काही जर कटकट केली तर परत ते निघून जातील. शांत जीवन राहतं महाराज त्यांचं. त्यांच्या जीवनाकडे पाहूनच आपण आपलं जीवन शांत केलं पाहिजे. एक वैशिष्ट्यपूर्ण वाक्य बोलतो आणि सांगतेकडे निघतो, समारोपाकडे निघतो. सर, ज्यांना ज्यांना नर्मदेची परिक्रमा होत नसेल, त्या भाविक भक्तांनी नर्मदेचं जल जर या महात्म्यांनी आणलं असेल, तर त्या पाण्याचं दर्शन घ्या, त्या जलाचं दर्शन घ्या आणि या महात्म्यांचं दर्शन घ्या. तुम्हाला नर्मदा परिक्रमेचं पुण्य लागल्याशिवाय राहणार नाही. एक वेळ तुम्ही कीर्तनकाराच्या पाया पडू नका, पण यांच्या पाया पडा. नर्मदा मैया तुमच्यावर प्रसन्न होईल. विठाला विठाला. आपण संसारामध्ये गुंतलेली माणसं होतो. आपल्याला कुठं वेळ आहे. मनामध्ये इच्छा असेल पण वेळ मात्र नाहीये. ही साध्य कोणाला होते महाराज? ज्याचं पूर्वपुण्य असतं ना, त्यालाच हे साध्य होत असतं. आणि म्हणून अशा लोकांची सेवा आपण केली पाहिजे, त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. ज्यांनी आपला काळ चिंतनामध्ये घालवला, गंगेच्या स्नानामध्ये, नर्मदेच्या स्नानामध्ये घालवला, अशा लोकांचं नक्की आपण जीवनामध्ये या ठिकाणी आदर्श ठेवला पाहिजे. बरं, प्रदक्षिणा तुळशीच्या. बरं, अजून काय केलं पाहिजे महाराज?
तुकोबाराय म्हणतात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आहार विहार हे सगळ्या बाबी ज्या आहेत या युक्त ठेवल्या पाहिजे. दुसरं चरण युक्त आहार विहार युक्त आहार विहार प्रेम इंद्रियाची सार प्रेम इंद्रियाची सार मानसा विपाचर आनसा विपासर निद्रा बहु भाचरा मित्रा बाबू भाषण बहु भाचरा मित्रा बाबू भाषण आहार विहार प्रेम इंद्रियाची सार नसा विपाचर निद्रा बहु भाचर युक्त आहार विहार इंद्रियाची सार नसा युक्त आहार विहार तुकोबाराय म्हणतात हे सगळं करत असताना भोजन हे परिमित केलं पाहिजे, मिडियम केलं पाहिजे, जास्त नको. तुम्ही पहा ना परिक्रमा करणारी लोक जास्त जेवत नाहीत का? त्यांना चालायचं असतं महाराज. मला असं वाटतं ज्याला तब्येत मेंटेन ठेवायची आहे ना त्यांना परिक्रमेला गेलं पाहिजे. खास करून आमच्यासारख्या कीर्तनकारांनी तर जरूर गेलं पाहिजे. भक्ती सुखे दोंद वाढे. एका कीर्तनकारानं फार सुंदर अनुवाद केला म्हणे हे जे पोट जे येतं ना म्हणे याचं कारण असे एअर बॅग या लक्झरी गाड्यांनाच असतात. लक्झरी गाड्यांनाच एअर बॅग असतात, बाकीच्या नॉर्मली गाड्यांना नाही. विठाला 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 एक सांगू का, संतांचा ऐका गड्यानं, संतांचा ऐका. आहारयुक्त घ्या, विहारयुक्त करा. असं जर सगळे नियम पाळले ना 100% तुमचं जीवन परिवर्तित होईल. रामदेव बाबांचे त्या ठिकाणी तुम्ही योगासनं करा पण ते शरीरापुरते होतील, तुमच्या मनाला त्या ठिकाणी ते शांती करू शकत नाही किंवा तुमच्या मनाला सुख देऊ शकत नाही. मनाला सुख देण्याकरता साधू संतच पाहिजे किंवा भगवान परमात्म्याचं नाम पाहिजे. ऐका कसा आहार घेतला पाहिजे. काय काय इतके आहार घेतात, इतके आहार घेतात. एका मनुष्यानं त्या ठिकाणी काल्याच्या दिवशी जेवायला बसला, काल्याच्या दिवशी पंगत बसलेली, गावचा सप्ताह उठलेला. अहो पंगत इतकी बसली जोरामध्ये मला, सगळ्यांची धावपळ. तो त्या पंक्तीमध्ये बसलं. माझं काल्याचं कीर्तन तिथं माझ्या ओळखीचा होतं. अहो इतकी तुंबळ गर्दी झाली, लोक तुडून त्या ठिकाणी तो पुढं गेला. आता एवढ्या गर्दीमध्ये तो तिथं गेल्यानंतर लोकांनी त्याला थोडी ढकलाढकली केली आणि तेवढ्या ढकलाढकली चेंगराचेंगरीमध्ये त्याचा हात फ्रॅक्चर झाला, ओरडू लागला. लोकांनी त्याला गाडीमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं, चांदवडसारख्या शहरामध्ये नेलं. मला ते कळालं, मी त्याला भेटायला गेलो. मी भेटायला गेल्यानंतर तो शुद्धीमध्ये आल्यानंतर पहिलं वाक्य त्यानं विचारलं, बाळासाहेब महाराज पहिली पंगत उठली का? खादाड माणसाचं काय घेत. जास्त खाऊ नये, किती खाल्लं पाहिजे. अरे आपल्याला परमार्थ करता येईल आणि आपल्याला प्रपंच करता येईल असं मीडियम खाल्लं पाहिजे माणसाने. रात्री अपरात्री जर तुम्ही खात असाल ना महाराज तर ते कधीच पचत नाही. आरोग्यशास्त्राचे काही नियम सांगतो मी तुम्हाला. आरोग्यशास्त्र म्हणते सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंतच माणसानं खाल्लं पाहिजे. की मेडिटेशन करणारे लोक पाहणं तुम्ही, सकाळी 11 वाजता जेवतात, मध्ये दिवसभर काहीच खायचं नाही, संध्याकाळी 7च्या आत जेवण करून घ्यायचं, परत सायंकाळी काहीही खायचं नाही. दिवसभर ज्यूस वगैरे घेतील, पातळ द्रव पदार्थ लिक्विड घेतील ते, परंतु जड पदार्थ मात्र आपल्या शरीराला त्रासदायक जे आहेत ते कधीच ते सेवन करत नाही. म्हणून त्यांची बॉडी कायम मेंटेन राहते. आता आमच्या कीर्तनकारांच्या पाट्यालाच पुंजलेलं आहे महाराज. रात्री बेरात्री अपरात्री कुठेही कसंही खावं लागतं आम्हाला. ठेविले अनंते चित्ते असू द्यावे, समाधान करावं लागतं मला. जैशी जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे, समयाशी देव ठेविला तैसे राहावे. भगवान परमात्मा सांभाळतो म्हणून हे सगळं चाललंय. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या आघात निवाराया. बरं, माणसानं आहार चांगला घ्या. एक सांगतो बरं का, जसा आहार तुम्ही घ्याल ना तसंच तुमचं शरीर आणि जीवन बनेल बरं का.
गुरुवर्य ज्ञानसिंधू संदीपन महाराज शिंदे दादा एक नेहमी दृष्टांत सांगत असतात. एक साधू एकाच्या घरी जेवण्याकरता गेला आणि जेवण्याकरता गेल्यानंतर कळत नकळत त्याला तिथून एक वाटी उचलण्याचा त्या ठिकाणी भाव निर्माण झाला. त्यानं ती वाटीच उचलली जेवण झाल्यानंतर, टाकली आपल्या त्याच्या पडशीमध्ये, आपल्या जोळीमध्ये, गेला निघून. शिष्यानं तिथं गेल्यानंतर विचारलं, का हो साधू महात्मा, तुम्ही तर फकीर आहात, फकीर होकर फिकीर करे, ओ बी साला गद्दा आहे, तुम्ही फकीर असून ही वाटी का बरं घेतली? तो म्हणे नक्कीच त्या अन्नामध्ये काहीतरी दोष आहे. साधूनं पुन्हा त्या शिष्याला समेत घेतलं आणि त्या घरी गेले. त्या मालकीन बाईला विचारलं, का हो आम्ही तुमच्याकडे जेवण केलंय, पण खरं सांगा तुमचे मालक काय करतात? शेती करतात, नोकरी करतात का व्यापार करतात? ती म्हणे आमचे मालक काहीच करत नाही, दरोडा टाकतात, चोऱ्या करतात. मग हा समजला साधू. म्हणे बरोबर, जसं अन्न तशी बुद्धी, जैसा खावे अन्न वैसा होवे मन. विठाला विठाला आहारशास्त्रामध्ये असा विचार आहे, कुणाच्या घरचं खावं यालाही त्या ठिकाणी मर्म आहे, किती खावं यालाही मर्म आहे. युक्त आहार विहारस्य युक्त कर्मस्य चष्टसु. महाराज म्हणतात सगळं हे युक्त पाहिजे, निमित्त पाहिजे. बरं, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, आपल्या इंद्रियांना नियमन पाहिजे. नसावी बासर निद्रा बहु भाषण, फार बोलणं नसावं, बोलणं परिमित असलं पाहिजे. ज्ञानोबारांच्या याच्यावरती फार गोड ओवे आहेत, आता सांगून वेळ घेत नाहीत. महाराज म्हणतात भाषण कसं असलं पाहिजे, बोलणं कसं असलं पाहिजे, एकच ओवी सांगतो आणि हा विषय संपून टाकतो. ज्ञानोबाराय म्हणतात असं बोला साचा आणि मवाळ मितुले आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुकोबारांचं प्रमाण फार सुंदर आहे याला. बोले ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले, असं माणसानं बोलावं का आपल्या बोलण्याला विठ्ठल परमात्मा सुद्धा डोलला पाहिजे. हो पहा, बोलण्यामुळं रामायण घडलं आणि बोलण्यामुळं महाभारत घडलं. महिला मंडळ तुम्ही ऐका खास करून, सीतेनं सगळं सोडलं होतं आणि रामाबरोबर आली होती. कुठं? पंचवटीमध्ये. पण एकच शब्द सीतेच्या तोंडून वाकडा गेला, वाईट गेला. लक्ष्मणाला सांगितलं, जा तुमचा दादा संकटामध्ये सापडलाय, तेवढं त्याला वाचवा. लक्ष्मण भैया म्हटले, माझा दादा कुठं संकटात सापडू शकत नाही, उलट त्याच्या नावानंच अनेक संकट निवारण पावतात. त्यावेळेस सीता काय म्हटली, लक्ष्मण भैया याचा अर्थ तुमची माझ्यावरती वाईट नजर आहे, ज्या अर्थी तुम्ही जात नाही त्या अर्थी. काही गरज होती का म्हणायची? लक्ष्मणानं सांगितलं, आता तुमचा शब्द वाकडा गेलाय, पण मी एक जाता जाता काम करणार आहे, तुम्हाला एक रेषा आखून देणार आहे, या रेषेच्या पुढे तुम्ही जाऊ नका. झोपडीच्या बाहेर सीतेकरता लक्ष्मण एक रेषा आखून दिली, तिचं नाव काय? लक्ष्मण रेषा. पण सर मला आता ती लक्ष्मण रेषा नाही म्हणता येणार, या प्रसंगाकरता तरी मला तिला मर्यादेची रेषा म्हणावं लागेल. कशाची रेषा? मर्यादेची रेषा. आई साहेब, ही तुमच्याकरता मी मर्यादेची रेषा आखून ठेवतोय, लक्ष्मण रेषा आखून ठेवतोय. हिच्या बाजूला जर तुम्ही गेलात तर 100% तुमच्यावर संकट येईल. सीतेनं ऐकलं नाही, परिणामी मर्यादा ओलांडली, रेष ओलांडली. एक भाव ऐका, एक वाक्य ऐका, ज्या दिवशी स्त्री आपली मर्यादा ओलांडते ना, त्या दिवशी रावण येतो आणि तिला घेऊन जातो. महाराज, स्त्रियांनी परमार्थ जरूर केला पाहिजे, स्त्रियांनी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, फक्त मर्यादा सांभाळून केली पाहिजे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः. आज स्त्री शक्तीचा सन्मान सगळीकडे आहे ना महाराज, परंतु मर्यादा सांभाळून जर तुम्ही गोष्टी केल्या तर मला वाटतं त्या तुमच्या सक्सेस होतील. रामायण याच्यामुळेच घडलं, बोलण्यामुळं, आणि महाभारत सुद्धा बोलण्यामुळेच घडलं. द्रौपदी एकच वाक्य बोलली दुर्योधनला, काय? आंधळ्याची पोरं आंधळीच. आणि घेतलंच महाराज त्यानं तिथं वचन घेतलं, जोपर्यंत द्रौपदी या वचनाला मी त्या ठिकाणी बाद आणत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. एकदा तरी तुला भर सभेमध्ये ओढत आणेल तर नावाचा दुर्योधन नाही. बोलण्यामुळं महाभारत घडलं आणि बोलण्यामुळं रामायण घडलं. म्हणून बोला असं का आपल्या बोलण्यानं दुसऱ्याच्या हृदयाला कमीत कमी छिद्र तरी पडणार नाही. कसं बोला? गोड बोला, गोड बोले होऊ नका. हां, काही फार गोड बोलतात, कामापुरता मामा, आणि काम झालं का तू कोण आणि मी कोण, संपतात महाराज. असं नका करू. मित भाषा असू द्या आणि गोड बोला महाराज. ज्ञानोबाराय तुकोबाराय गोड बोलले, 700 वर्ष झाली आज आपण त्यांच्याशी संपर्कात राहिलो, तुकोबारांच्या संपर्कात राहिलो का? त्यांचं बोलणं चांगलं आहे. ज्याचं बोलणं चांगलं असतं ना, लोक त्याच्या प्रेमात पडतात. विठाला विठाला
युक्त आहार विहार नेमेंद्रियाशी सार नसावी वासर निद्रा बहुवासन. तिसरं चरण आपण सरळ घेऊया. या सगळ्या उपायाचं फळ म्हणजे तिसरं चरण आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे व्हावया जतन. हे उपाय, हा इथं उपाय शब्दाला अंडरलाईन करून ठेवा. हे आतापर्यंत जेवढं सांगितलंय ना, हे सगळं जर तुम्ही जीवनामध्ये केलं तर तुम्हाला परमार्थ रूपी महाधन प्राप्त होईल. महाधन माहिती आहे ना? खत नाही बरं, नाही तर तुम्ही माझं खत करून टाकाल. मग महाधन याचा अर्थ श्रेष्ठ साठा ठेवा. आणि श्रेष्ठ ठेवा जर काय असेल तर तो भगवान परमात्मा हाच मोठा ठेवा आहे. तो ठेवा तुम्हाला या सगळ्या उपायांना जीवनामध्ये प्राप्त होईल. म्हणून ते करा. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन. हे उपाय लाभाचे. पण हे सगळं करत असताना एक ज्ञानबा युक्त आहार विहार विहार युक्त आहार विहार नेत्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण युक्त आहार विहार युक्त देह समर्पीजे देवा भार काहीच न घ्यावा. होईल आघवा तुका म्हणे आनंद. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सरते शेवटी मीपणासुद्धा जीवपणासुद्धा देवाच्या चरणी समर्पित करून द्या. तेव्हाच तुम्हाला हा आनंद प्राप्त होईल. कोणता? जो आम्ही उपभोगतोय तो आनंद तुम्हाला प्राप्त होईल. उपक्रम आणि उपसंहार याची एक वाक्यता करत असताना आपण या ठिकाणी येऊयात. तुकोबारायांना जसा आनंद प्राप्त झाला होता तसाच आनंद सर्वसामान्य जीवांना प्राप्त व्हावा एवढ्याकरता काही भाविक तुकोबारायांकडे गेले होते आणि त्याचा उपाय विचारला होता. तो उपाय तुकोबाराने या अभंगात सांगितला आणि त्याचं फळ शेवटी सांगितलं. होईल आगवा तुका म्हणे आनंद. तुमचाही संसार तुमचाही परमार्थ आनंदमय होईल, सुखमय होईल. तुम्हाला जीवनामध्ये शांती मिळेल. याकरता तुम्ही जीवनामध्ये अशा पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी करा. नर्मदा परिक्रमा करा, गोदावरीची प्रदक्षिणा करा, गंगेचं स्नान करा, होईल तेवढं नामस्मरण करा. तुम्हाला जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. पण ते भजन कसं करा? हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नामस्मरण. विठोबा रखुमा